सलग 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संगम माहुलीतील कृष्णा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली. छत्रपती शाहू महाराजांची समाधी गेली पाण्याखाली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सातारा शहरानजीक असलेल्या संगम माहुली येथे कृष्णा नदीकाठी असलेली छत्रपती शाहू महाराज थोरले यांची समाधी शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेली, तर कैलास स्मशानभूमीच्या पायऱ्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत. महाबळेश्वर खोऱ्यात प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू असून तेथे उगम पावलेल्या कृष्णा, वेण्णा आणि कोयना या प्रमुख नद्यांसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर जिल्ह्यात कायम असून एकूण शुक्रवारी दुपारपर्यंत नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात 40 घरांची अंशतः पडझड झाली असून 156 छोटी मोठी पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यापैकी सर्वाधिक 152 ही खटाव तालुक्यातील आहेत. मान तालुक्यात 2 आणि वाई तालुक्यात 1 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. सातारा तालुक्यात 12, खटाव तालुक्यात 12, मान तालुक्यात 2, खंडाळा तालुक्यात 1, वाई तालुक्यात 4, कोरेगाव तालुक्यात 6 तर पाटण तालुक्यात 3 घरांची अंशतः पडझड झाली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, पसरणी, मेढा, आणेवाडी, बामनोली, केळघर व करहर या महसूल मंडळामध्ये 100 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक पावसाची नोंद ही बामनोली आणि तापोळा मंडळामध्ये झाली आहे. येरळा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मनोरुग्ण व्यक्तीला पुशेगाव पोलिसांनी जीव धोक्यात घालत दिले जीवदान. पुराच्या पाण्यात उतरून राबवले रेस्क्यू ऑपरेशन. ऐन उन्हाळ्यात खटाव तालुक्याच्या उत्तर भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास येरळा नदीला मोठा पूर आला. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पुशेगाव येथे येरळा नदीच्या पुलाखाली पाण्यात अडकलेल्या एका मनोरुग्ण व्यक्तीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काढत पुशेगाव पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या 4 दिवसांपासून पुशेगाव परिसरात एक मनोरुग्ण व्यक्ती फिरत असून त्याला साधी मराठी भाषाही कळत नाही, काहीही बोललेले समजत नाही. दिवसभर मिळेल ते अन्न खाऊन येरळा नदीच्या पुलाखाली एका खडकावर झोपणे असा त्याचा दिनक्रम होता. शुक्रवारी सकाळपासून खटाव तालुक्यात सर्वदूर प्रचंड पाऊस पडत आहे. 11 वाजल्यापासून बूट, डिस्कळ, राजापूर आणि वर्धनगड परिसरातील डोंगर उतारावरून पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह येरळा नदीत येत असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. नदीला मोठा पूर येऊन देखील पुलाखाली खडकावर झोपलेल्या मनोरुग्ण व्यक्तीला त्याची जाणीव झाली नाही. दुपारी 11:15च्या दरम्यान नदीकडेला असलेल्या एका वाहन विक्रेत्याच्या शोरूममधून एकाने पुशेगाव पोलिसांना दूरध्वनीवरून मनोरुग्ण व्यक्ती येरळा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकली असून पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे ती व्यक्ती वाहून जाण्याची शक्यता वर्तवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या सूचनेनुसार तात्काळ गोपनीय विभागाचे हवालदार दर्याबा नरळे, हवालदार सुनील अब्दागिरे, अविनाश घाडगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पुराच्या पाण्याचा मोठा प्रवाह आणि मनोरुग्ण व्यक्तीच्या भाषेचा अडसर होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी ओरडून सांगितले तरी भाषेच्या अडचणीमुळे मनोरुग्ण व्यक्तीला काही समजले नाही. कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीला वाचवणे जिकिरीचे होते. पोलिसांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन पुराच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात जात त्या मनोरुग्ण व्यक्तीची सुटका केली. त्यानंतर त्याला परमपूज्य श्री सेवागिरी महाराज मंदिरात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईचा कोरेगावातील माणिक चौक, अरफळ कॉलनी परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांना फटका. मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला. फेब्रुवारी महिन्यापासून मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाने दिलेल्या आश्वासनाच्या आशेवर असलेल्या कोरेगावातील माणिक चौक आणि अरफळ कॉलनी परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाला देखील दिरंगाई चांगलीच भोवली असून पावसाच्या पाण्याने पर्यायी मार्गच वाहून गेला. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने शिमगा केला. रेल्वे मार्गावरूनच आम्हाला आता वाहतूक करावी लागणार आहे. जर अपघात झाला तर त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या रहिवाशांनी आणि शेतकऱ्यांनी दिला. कोरेगाव रेल्वे स्टेशन पासून दक्षिणेस अवघ्या 1200 मीटर अंतरावर असलेल्या माणिक चौक, अरफळ कॉलनी परिसरात रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी उड्डाणपूल पाडण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरीसपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचा शब्द आणि लेखी पत्र मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जी. श्रीनिवास
यांनी दिले होते। प्रत्यक्षात मात्र मे महिना संपत आला तरी काम रखडल्याने शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या पुढाकाराने सलग 2 दिवस शेतकरी आणि रेल्वे अधिकारी यांच्यामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक होऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर प्रत्यक्ष माणिक चौक आणि अरफळ कॉलनी परिसरात जाऊन जी श्रीनिवास आणि सिनियर सेक्शन इंजिनियर जितेंद्र कुमार यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले। ठेकेदाराने देखील वेळेत काम पूर्ण करत असल्याचा शब्द दिला होता, त्याला 24 तास उलटत नाही तोच। मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने करून दिलेला पर्यायी मार्गच पावसाच्या पाण्यात वाहून गेला। पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे उड्डाणपुलाला केलेला भरावा देखील वाहून गेला असून रेल्वे प्रशासनाने आता आम्हाला तात्काळ पर्यायी रस्ता द्यावा, अन्यथा जुने रेल्वे फाटक खुले करून द्यावे जेणेकरून आम्ही वाहतूक करू शकतो। या दरम्यान कोणताही अपघात झाल्यास त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शेतकरी शामराव बर्गे, विनोद बर्गे व मधुकर ननावरे यांनी दिला। नमस्कार, विनोद बर्गे, आम्ही शेतकरी आणि इथले रहिवासी आहे। आमची 101 घरांची लोकवस्ती आहे। आम्हाला जो पर्याय मार्ग रेल्वे प्रशासनाने दिलेला तो आता पूर्ण पाण्याने वाहून गेलेला आहे। आम्हाला आता एकच पर्याय राहिलेला आहे, रेल्वे रुळावून अलीकडे पलीकडे करणे। आम्हाला जुना रेल्वे गेट चालू करून द्या, अन्यथा जी काय होईल म्हणजे वाहनं अलीकडे पलीकडे करताना जी हानी होईल त्याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन राहील। शामराव सदाशिव बर्गे, राहणार कोरेगाव, अरफळ कॉलनी, जुन्या आकारा, माणिक चौक परिसरात आमची शेती आहे। राहायला मी रेल्वेच्या पश्चिमेस आहे। आम्हाला रेल्वे शासनानं ब्रिज तोडल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून ओढ्याचा दिला होता, तो आत्ता पूर्ण वाहून गेलेला आहे। आमचा कोरेगावशी संपर्क तुटलेला आहे, अन्यथा आम्हाला आता रेल्वे क्रॉसिंग शिवाय दुसरा पर्यायच नाही। वाहने अलीकडे पलीकडे करता येत नाही आहेत, त्याच्यासाठी रेल्वे शासनानं आम्हाला जो दिलेला मार्ग संपलेला आहे। आता त्यांनी आम्हाला त्यांच्या ओव्हरब्रिजचे काम पूर्ण होतोवर आम्हाला त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे गेट, जुने रेल्वे गेट चालू करून आम्हाला द्यावे, हीच आम्हाला आमची शासनाला विनंती आहे। मी मधुकर गणपत ननावरे, राहणार कोरेगाव, अरफळ कॉलनी। आम्ही रेल्वेचं जिथं काम आहे, जिथं रेल्वेचं काम चालू आहे त्याच्या पश्चिमेला आम्ही इथंच राहतोय। आणि रेल्वेनं जो आम्हाला पर्यायी रस्ता दिला होता कामाचा पूल होस तोपर्यंत, तो आता पूर्ण वाहून गेलेला आहे। आणि आत्ता आम्ही कोरेगावचे सगळे आमचे कॉन्टॅक्ट तुटलेला आहे। तर आम्हाला गावामध्ये हॉस्पिटलसाठी किंवा शाळेसाठी मुलं जाणार, त्याच्यासाठी आम्हाला पर्यायी रस्ता तिथं चौकीच्या तिथं मुरुम टाकून त्यांनी करावा। जोपर्यंत पूल नवीन चालू होत नाही तोपर्यंत हा विषय त्यांनी घ्यावा। आणि न जाणून कोणी अशा या रेल्वेवरून जर गेलं गाडी घेऊन किंवा चालत गेलं आणि अचानक रेल्वेचा आवाज येत नाही, ती जर आली तर ह्याचे जबाबदार कोण आणि काय झाली तर ह्याच्याबद्दल रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार आहे का, याचा आम्हाला एक म्हणजे फार मोठी चिंता वाटायला लागली। तरी हा एक मोठा संभ्रम तयार झालेला आहे। तरी ताबडतोब रेल्वेने ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि काम चालू आहे त्याला आणखीन गती द्यावी आणि ह्या पर्यायी मार्गाची व्यवस्था। तुळशी येथे नवीन धरणाला मान्यता, नव्याने पाणी उपलब्ध होऊन सातारा जिल्ह्याला होणार फायदा। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती। सातारा जिल्ह्यातील कोयना खोऱ्यामध्ये नव्याने सोळशी धरण प्रकल्प उभा राहत आहे। या धरणाचा खरा फायदा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव व मान तालुक्यांना होणार आहे। महायुती सरकारने हा धरण प्रकल्प मार्गी लावला आहे, अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी दिली। फलटण येथे शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता त्यांनी स्थानिक पत्रकारांना सोळशी धरण उभारणीबाबतची माहिती दिली। सोळशी धरण पूर्णत्वास जाण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उचित कार्यवाही करावी। सोळशी धरणामध्ये जी गावे बाधित व अंशतः बाधित होणार आहेत अशा सर्व गावांचे पुनर्वसन हे महाबळेश्वर तालुक्यातच केले जाणार आहे। त्यांना अन्य कोणत्याही तालुक्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले। सोळशी धरण प्रकल्पासाठी तातडीने पावले उचलली जाणार असून सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव व मान या तालुक्यांना या धरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार सचिन पाटील यांनी दिली। साधारण 5.47 TMCचं धरण महाबळेश्वरच्या पायथ्याशी सुळशी नावाचं नवीन धरण प्रस्तावित केलेलं आहे, जेणेकरून सातारा जिल्ह्याला त्याचा एक
एकंदर फायदा सातारा जिल्ह्याला संपूर्ण जवळपास 5.5 TMC नव्याने पाणी उपलब्ध होणार आहे. माननीय नामदार मकरंद पाटील साहेब त्या मीटिंगला उपस्थित होते आणि अतिशय सकारात्मक दृष्ट्या त्यांनी त्याच्यावर सांगितलेलं आहे की जे गावं बाधित होतात त्यांचं महाबळेश्वर तालुक्यामध्येच त्याचं पुनर्वसन करायचं आणि अंशतः बाधित होत आहेत त्यांना सुद्धा त्यांचंही पुनर्वसन महाबळेश्वर तालुक्यामध्येच करायचं अशा पद्धतीचं नियोजन करण्याच्या सूचना नामदार मकरंद आबा पाटील यांनी दिलेल्या आहेत. डाळा तालुका असेल, फलटण तालुका असेल, वाई असेल, उत्तर कोरेगावचा उत्तर भाग असेल, खटाव मान तालुका असेल, याला विशेष फायदा. तासवडे MIDC मधील सूर्यप्रभा फार्मकेम कंपनीवर छापा. 6,35,00,000ची कोकेन जप्त. 5 जणांवर गुन्हे दाखल. कराड तालुक्यात पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर असलेल्या तासवडे MIDC परिसरात पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मोठी कारवाई करत सूर्यप्रभा फार्मकेम कंपनीतून सुमारे 6,35,00,000 रुपये किमतीचे 1270 ग्रॅम कोकेन जप्त केले. बेकायदेशीररित्या कोकेन साठवून ठेवण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तळबीड पोलिसांनी शुक्रवारी ही धडक कारवाई केली. या प्रकरणी 5 संशयितांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तासवडे MIDC मधील प्लॉट क्रमांक B56 येथे सुरू असलेल्या सूर्यप्रभा फार्मकेम या कंपनीत शेतीसाठी खते व औषधे तयार केली जात असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोकेनचा साठा करून विक्रीसाठी ते बाळगण्यात आले होते असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने कंपनीत छापा टाकून संशयास्पद केमिकल्ससह काही पिशव्या जप्त केल्या. त्यामध्ये पांढऱ्या पिवळसर रंगाचा स्फटिकसारखा पदार्थ सापडला. तो पदार्थ कोकेन असल्याचे फॉरेन्सिक चाचणी अंती स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव जिल्हा सातारा, समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड, रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ तालुका पाटण, जीवन चंद्रकांत चव्हाण राहणार आवार्डे तालुका पाटण, विश्वनाथ शिपनकर राहणार दौंड जिल्हा पुणे या 5 व्यक्तींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकेनचे वजन 1270 ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 6,35,00,000 रुपये इतकी आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्याचे अधिकृत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.